पहा या प्रयोगाचं नाव स्वच्छता अतिशय म्हणजे याच्यावर मेहनत संशोधन आणि खूप मोठं यंत्र या मुलांनी बनवलेलं आहे आणि हे आजच्या काळामध्ये म्हणजे याची व्यापकता खूप मोठी आहे उपयोगिता खूप मोठी आहे उपयोगी आहे सामाजिक जाणीव बनवलेलं आहे याची काळजी गरज आहे शुद्ध प्रदूषण वगैरे तर याच्यापासून मुक्तता आपल्याला यंत्र देईल सांग अगोदर तुझं नाव सांग माझे पूर्ण नाव देवांश नारायण परोडे या मॉडेलचे नाव रिव्हर क्लीनर मॉडेल माझ्या शाळेचे नाव PM श्री जिल्हा परिषद आदर्शपूर्व माध्यमिक शाळा मांगली चौरास हे रिव्हर क्लीनर मॉडेल म्हणजे कायसाठी बनवले आहेत नदी प्रदूषणावर एक किफायतशीर पर्यावरणपूरक हे मॉडेल बनवले आहेत नद्यामध्ये प्रदूषण इतके झाले की हे बघा धार्मिक प्रदूषण दाखवत आहे मुलगा पहा धार्मिक स्थळावर कचरे एवढे प्रदूषित होत आहे की ह्या चित्रामध्येच बघा किती प्रदूषण होत आहे अनेक ठिकाणी प्रदूषण होतं भरपूर लोक जात असतात आणि गेल्यानंतर अजिबात विचार करत नाही की किती काय प्रदूषण होईल वगैरे हा टाका त्याच्यावर संशोधन केलेलं आहे काय सर्व इतरही आहे सर्व स्वच्छ नदी आहे स्वच्छ जीवन म्हणतो पण आपण स्वतः करतो का एक दिवस ग्राम स्वच्छता करून होते का रोज करावी लागते हे मॉडेल टाकाऊपासून टिकाऊ बनवले आहेत हे शेतावरचे पाईप आहे PVC पाईपला गरम करून PVC शीट बनवलेले आहे पुरा मॉडेल PVC पाईप पर बनवला म्हणजे PVC गरम केले पण ते साचा असेल ना काहीतरी नाही पहिलं त्याला कापाचा गरम करून त्याच्यावर वजन मांडून सीधा करायचं क्या बात आहे आणि असं प्रेम केलं मशीन टाईप वाटते म्हणजे या मुलांच्या इमॅजिनला खरं दाद देतो म्हणून कारण आपल्याला विद्यार्थी शिक्षण आलं ना आपल्याला फक्त पुस्तक वाचायची गरज नाही हे आमच्या कॉलेजचे विद्यार्थी आहे मुकेश मस्के सर आमच्या कॉलेजमध्ये यांनी BEd केलं आणि लगेच त्यांना नोकरी लागली आणि म्हणून आम्हाला वाटतं असे आमच्या कॉलेजचे विद्यार्थी आणि आता हे त्यांचा विद्यार्थी हे आता पुरा मॉडेल PVC पाईपनं बनवलं आहे हे कन्व्हेअर बेल्ट मोटर 2 मोटर लागले आहेत गिअर मोटर आहे काय हो मोटर किती पॉवरचे आहे हे छोट्या बरं ठीक आहे हे पंपाची बॅटरी लावलेली आहे ती बॅटरी हो ते बॅटरी आणि मोटर याच्यावर जनरेट होतं ऑपरेट होतं खाली ह्या लावलाय कन्व्हेअर म्हणतो फॅन हे असं फक्त नदीतच आपण याचा उपयोग नदीतच करू शकतो नदी तलावात करू शकतो म्हणजे याच्यामध्ये पूर्वी याच्यात घाण आहे ना म्हणजे जे कचरा वगैरे याच्यात जमा होतो कुठं गोळा होतो हे संचलन पेटी स्वयंचलित आहे ना स्विमिंग पूल मध्ये तलावामध्ये टाक्यांमध्ये हे काम करू शकतो याला तुला खर्च किती आला साधारणतः 1000 ते 1500 रुपये म्हणजे याला मोठ्या ठिकाणी मोठं बनवावं लागेल त्या प्रमाणात खर्च वाढेल तर ह्या म्हणजे व्हिडिओ माझ्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून कितीपर्यंत जात असेल कारण आजच्या काळामध्ये एवढं महत्वाचं आहे प्रदूषणामुळे खूप साऱ्या समस्या आता मी चालू करून दाखवते काय या मुलांनी चालू केलेलं आहे कन्व्हेअर बेल्ट ने कचरा उचलते कसा कचरा आहे क्या बात आहे यार कचरा आणि इथे थर्माकोल नाही देणार हा मॉडेल रिमोट कंट्रोल ने तयार करत होता हा रिसीवर जळल्यामुळे हा रिमोट कंट्रोल नाही बनला हे रिसीवर जळला म्हणून हे रिमोट कंट्रोल नाही बनला नाही तर पुरा 360